नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती. मी समंत्रक भापकर SS. आज आपण SOC 101 म्हणजेच सामाजिक शास्त्राचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयातील समाजशास्त्रांतर्गत समाज व संस्कृती या घटकाविषयी जाणून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण समाजात राहतो. समाजात विविध नातेसंबंध निर्माण होतात. उदाहरणार्थ शिक्षक, विद्यार्थी, मालक, नोकर, पती पत्नी इत्यादी. हे समाजशास्त्र हे या सामाजिक संबंधाचा अभ्यास करते आणि या समाजशास्त्रामध्येच अशा अनेक विविध संकल्पनांचा विचार केलेला असतो. त्यातील महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे समाज व संस्कृती. मानव हा समाजाचा सर्वात महत्त्वाचं असं वैशिष्ट्यपूर्ण असं अंग आहे आणि त्यामुळंच समाजामध्ये मानवाशी निगडीत संस्कृती ही देखील महत्त्वाची आहे. कारण एक जैविक प्राणी या अर्थाने सर्वच समाजामधील मानवाची एका वेगळ्या दृष्टीने पाहिलं जात असतं आणि या मानवाशी निगडीत संस्कृती ही महत्त्वाची असते. त्यामुळंच आपण असे म्हणतो की अमेरिकन समाज हा भारतीय समाजापेक्षा वेगळा आहे, कारण या दोन समाजांची संस्कृती ही भिन्न आहे. समाजशास्त्राला या समाजाच्या संस्कृतीचे अध्ययन करावे लागते आणि त्यामुळंच संस्कृतीचा संबंध हा समाजाशी असतो. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती म्हणजे काय तर मानवाची जीवन जगण्याची पद्धत म्हणजे संस्कृती. आता या संस्कृतीमध्ये प्रत्येक समाजाच्या संस्कृतीमध्ये त्या समाजातील भौतिक वस्तू व अभौतिक तत्व या दोन्हींचा समावेश होत असतो. म्हणजेच भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती असे संस्कृतीचे प्रमुख दोन प्रकार पडत असतात. आता या भौतिक संस्कृतीमध्ये प्रामुख्याने यात वाङ्मय अथवा साहित्य, विविध कला, दागदागिने, कपडे लत्ते, भांडी इत्यादींचा समावेश होत असतो. तर अभौतिक संस्कृतीमध्ये समाज सदस्यांचे विविध विषयासंबंधी असणारं ज्ञान, लोकांच्या मनांमधील श्रद्धा, विश्वास, प्रथा, लोकनीती, समाज सदस्यांनी आत्मसात केलेल्या विविध प्रकारची कौशल्य या गोष्टींचा अभौतिक संस्कृती यामध्ये समावेश होत असतो. आणि अशा पद्धतीने म्हणजे भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती असे संस्कृतीचे दोन प्रकार पडत असतात. या संस्कृतीशी निगडीत संस्कृतीची काही वैशिष्ट्ये आढळतात. आता संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणती तर प्रामुख्याने काही महत्त्वाची वैशिष्ट्ये या संस्कृतीची आढळतात. त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मानवनिर्मित. म्हणजे संस्कृती ही मानवनिर्मित आहे. भौतिक वस्तूंप्रमाणेच प्रथा, लोकाचार, प्रमाणके, मूल्ये या सर्व अभौतिक बाबी देखील मानवनिर्मित आहेत. उदाहरणार्थ बालविवाह, सती जाणे या प्रथा आपल्या भारतीय समाजामध्ये निर्माण झाल्या, म्हणजे या मानवाने निर्माण केल्या. म्हणून संस्कृती ही मानवनिर्मित असते. हे झालं संस्कृतीचं पहिलं महत्त्वाचं असं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हेतुपूर्वक निर्मिती. म्हणजे संस्कृती विशिष्ट हेतू ठरवून ती निर्माण केली जात असते. म्हणजे व्यक्ती तसेच समूहाला आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशामध्ये राहणारे बहुतेक लोक हे मासे खातात, तर या उलट सपाट आणि सुपीक प्रदेशामधील बहुतेक लोक हे शाकाहारी असतात. तर बर्फाळ वाळवंटी प्रदेशातील लोकांचा पोशाख, त्यांची घरे ही वेगळी असतात. म्हणजेच तुमच्या लक्षात आले असेल, नैसर्गिक परिस्थितीनुसार किंवा असणाऱ्या हेतूनुसार मानव जुळवून घेत असतो आणि त्यानुसार त्याची समाजाची संस्कृती निर्मित होत असते किंवा हेतुपूर्वक निर्माण झालेली असते. म्हणून
हे दुसरं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हेतुपूर्वक निर्मिती. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संस्कृती ही स्वयंशील आहे. स्वयंशील म्हणजेच काय, तर संस्कृती ही समाजाचा वारसा या स्वरूपात प्राप्त झाली असली तरीही प्रत्येक नवीन पिढीत त्यामध्ये भर टाकीत असते आणि त्यामुळेच संस्कृती ही प्रत्येक पिढीनुसार समृद्ध होत असते किंवा या संस्कृतीचा अधिकाधिक विकास हा होत असतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामायिकता. म्हणजे सामायिकता म्हणजेच काय, तर संस्कृती ही कुणी एका व्यक्तीची किंवा एका समाजाची नाही आहे. उदाहरणार्थ रामायण महाभारत ही महाकाव्य असतील किंवा वेगवेगळे नृत्य प्रकार असतील, खाद्यपदार्थ असतील. खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला माहिती आहेच, इडली डोसा किंवा विविध गोष्टी कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा समूहाच्या मालकीची नाहीत. म्हणूनच संस्कृती ही समाज सदस्यांसाठी सामायिक आहे किंवा प्रत्येकासाठी ती समान आहे किंवा सामायिक वारसा या संस्कृतीला लाभलेला आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परिवर्तनशीलता. सर्व समाजाच्या संस्कृतीचं मूळ रूप जसेच्या तसे कधीच कायम राहत नाही. मूळ रूपात अनेक विविध परिवर्तन होत असतात. व्यक्तीच्या आणि पर्यायाने समाजाच्या विविध गरजांची पूर्ती करण्यासाठी संस्कृती हेतुपूर्वक निर्माण झालेली असते. उदाहरणार्थ उत्तर भारतामध्ये परकीयांच्या आक्रमणांमुळे स्त्रियांना सुरक्षित ठेवणे ही त्या तत्कालीन काळातील व्यक्तींची आणि समाजाची गरज होती आणि त्यामुळेच संस्कृती ही त्या काळानुसार बदलत असते किंवा परिवर्तनशील असते. म्हणूनच संस्कृतीचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परिवर्तनशीलता. त्यानंतरचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रसरण. तुम्हाला तर माहिती आहेच की एका समूहापासून दुसऱ्या समूहामध्ये किंवा एका देशामधील समाजापासून दुसऱ्या देशामधील समाजापर्यंत संस्कृती ही पसरत जाते किंवा संस्कृतीचं प्रसरण होत असतं. उदाहरणार्थ पाश्चिमात्यांसारखी असणारी केशभूषा किंवा पोशाख पद्धती किंवा जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या टेबल खुर्च्यांचा उपयोग आपण सर्रास करताना आज आढळतो आणि त्यामुळेच प्रसरण हे देखील संस्कृतीचं महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही झाली संस्कृतीची महत्त्वाची वैशिष्ट्ये. त्याच पद्धतीने संस्कृतीचं महत्त्व आढळतं. या संस्कृतीच्या महत्त्वामध्ये प्रामुख्याने व्यक्ती व समाज या दोघांच्याही दृष्टीने संस्कृतीला महत्त्व आहे. मग या महत्त्वाचा जर विचार केला तर पहिलं संस्कृतीचं महत्त्व आहे ते म्हणजे व्यक्तिमत्वाची घडण ही या संस्कृतीमुळे होत असते. म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडवण्यात संस्कृतीचं योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. उदाहरणार्थ कष्ट करायची सवय, कर्तव्यपूर्तीची जाणीव ही संस्कृतीवर अवलंबून असतात आणि त्यामुळंच पहिलं संस्कृतीचं महत्त्व आहे ते म्हणजे व्यक्तिमत्वाची घडण. त्यानंतरचं महत्त्व आहे ते म्हणजे सामाजिकीकरण. संस्कृतीमुळे सामाजिकीकरणाची प्रक्रिया ही सुलभ होते किंवा सोपी होते. तसेच त्यानंतरचं महत्त्व आहे संस्कृतीचं ते म्हणजे गरजांची पूर्तता. संस्कृतीमुळे समाज सदस्यांनी आपल्या आर्थिक गरजांची पूर्ती कोणत्या मार्गाने करावी यासंबंधी मार्गदर्शन समाजाच्या संस्कृतीद्वारे आपल्याला प्राप्त होत असते. उदाहरणार्थ जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासी जमातींनी जंगली पदार्थ किंवा जंगलातील पदार्थ गोळा करणे, शिकार करणे इत्यादींद्वारे ते स्वतःच्या आर्थिक गरजांची पूर्तता करत असतात. किंवा त्याच पद्धतीने म्हणजे मार्गदर्शन या जमातींच्या संस्कृतीला याद्वारे मिळत असते किंवा त्यांच्या गरजांची पूर्तता ही होत असते. त्यानंतरचं संस्कृतीचं महत्त्व आहे ते म्हणजे सामाजिक नियंत्रण. ज्या गोष्टी समाजाच्या संस्कृतीत निषिद्ध ठरवल्या आहेत किंवा अयोग्य ठरवल्या आहेत त्या कराव्यास समाज सदस्य सामान्यपणे तयार होत नसतात आणि त्यामुळे किंवा त्या अयोग्य गोष्टी केल्यामुळे त्यांच्यावर लोक टीका करतील अशी त्यांना भीती असते आणि त्यामुळंच
सामाजिक नियंत्रण हे देखील संस्कृतीचं महत्त्वाचं असं महत्त्व आहे. तसेच नंतरचं महत्त्व आहे ते म्हणजे सभ्यतेचा विकास. संस्कृतीमुळे सभ्यता व संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात. सभ्यतेचा संबंध प्रगती व सुधारणेशी आहे आणि पण संस्कृती सभ्यतेवर व सभ्यता संस्कृतीवर याचा एकमेकांवर परिणाम होत असतो. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, संस्कृतीमुळे प्रत्येक समाजातील स्वतंत्र अस्तित्व त्या समाजाला प्राप्त होत असतं. जसेच्या तसे त्यांचे वेगळेपण निर्माण होतं आणि संस्कृती ही शिकावी लागते किंवा एका समाजापासून दुसऱ्या समाजापर्यंत संस्कृतीचं प्रसरण हे होत असतं. आणि संस्कृतीची अनेक उपयुक्त कार्य असल्यामुळे व्यक्ती व समाज या दोघांच्या दृष्टीने संस्कृतीला महत्त्व प्राप्त होत असतं. आणि त्यामुळंच संस्कृती आणि समाज हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि अशा पद्धतीने आज आपण समाज व संस्कृती यातील संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि संस्कृतीचं महत्त्व याविषयी आज आपण जाणून घेतलं. धन्यवाद.